नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण वित्त व्यवस्थापनाचे स्रोत हे पाहत आहोत. त्यातील कर्जाऊ भांडवल यामधील बंधपत्रे हा एक प्रकार आहे. बंधपत्राला इंग्रजीमध्ये बॉन्ड्स असं म्हणतात. बंधपत्र ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे. कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा एक औपचारिक करार आहे. बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो. त्याला निश्चित दराने व्याज दिले जाते. तसेच बंधपत्रांना मुदतपूर्तीची तारीख दिलेली असते. रोख बंधपत्रांचे परतफेड रोख पैशाच्या स्वरूपात केले जाते. बंधपत्राची व्याख्या वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. आता बंधपत्र म्हणजे काय आहे तर हा एक कर्जाचीच प्रतिभूती आहे. जसं आपण कर्ज रोखे देतो त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला काय केलं जातं, बंधपत्र दिले जातात. ही एक 5 वर्ष 10 वर्ष इतक्या कालावधीसाठीच दिलेली असतात. जसं की गव्हर्मेंटचे बॉन्ड्स वगैरे पण आपण असतात की हे काय केले जातात की एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, गुंतवणूक करतो, तेव्हा आपल्याला कंपनी जेव्हा आपण या बंधपत्रांच्या स्वरूपात करतो तेव्हा आपल्याला ती प्रमाणपत्र देते. त्यानंतर कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र देते. व्याज मुदतपूर्तीनंतर किंवा निश्चित अंतरानंतर दिले जाते. मग आता बंधपत्र जर 5 वर्षाची असतील तर इथं ठरवलेलं असतं की 5 वर्षानंतर तुमच्या मुदतीसह व्याजासह मुद्दल परत केलं जाईल किंवा मुद्दल जे आहे ते अर्ध्या वर्षापर्यंत निम्म व अर्ध्या वर्षानंतर पूर्ण असं टप्प्याटप्प्याने सुद्धा दिलं जातं. आपण इथं बंधपत्राचं एक नमुना पाहत आहोत. SBI जी बँक आहे आपली भारतीय स्टेट बँक, तिचं हे आहे आणि ते सॅम्पल म्हणून दिलेलं आहे की इथं आपल्याला बघा हा इलेक्ट्रोल बॉन्ड आहे. याला प्रॉमिसरी नोट असं म्हटलं जातं. हा 1000 रुपयांचा आहे आणि 1955मध्ये हा लॉन्च झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा आहे आणि ह्याच्यात बघा दिलेला आहे की अधिसूचना क्रमांक 20 दिनांक 2 जानेवारी 2018 द्वारे अधिसूचित इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम 2018 के अनुसार है. म्हणजे हा कुठल्या ह्याच्यात आहे तेही आपल्याला इथं दिलेलं आहे. त्यानंतर हा कधी केलेला आहे तर 10 एप्रिल 2018ला बघा जारी केलेला आहे, म्हणजे विक्रीस काढलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, व्हॅलिड अप टू 15 days फ्रॉम द डेट फ्रॉम इश्यू. जेव्हा पण तो विकलेला आहे तो 15 दिवसापर्यंत काय आहे त्याची विक्री चालू राहणार आहे. अशा प्रकारचं एक बॉन्ड्सचा आपल्याला इथं एक प्रकार पाहायला मिळतो. त्यानंतर आपण बंधपत्रांची वैशिष्ट्ये पाहूया. वित्त व्यवस्थेचे स्वरूप याच्यामध्ये बघा हा दीर्घकालीन निधी पुरवतो. बंधपत्रे ही 5 किंवा 10 वर्ष किंवा 25 वर्षाकरिता सुद्धा दिली जातात. म्हणजे इथं ठरवलेलं असतं की याची मुदत किती आहे. त्यानंतर बंधपत्र धारकांचे व्यावसायिक स्थान आपल्याला माहिती आहे की मगाशी आपण पाहिलो की बंधपत्रधारक हे कंपनीचे धनको किंवा सावकार असतात. ते कंपनीचे मालक नसतात. आता मालक नसल्यामुळे म्हणजे ते भागधारक नसल्यामुळे त्यांना मालकाच्या कोणत्याही अधिकार आणि हक्क त्यांना दिलेले नसतात. त्यामुळे ते कंपनीत मतदान करू शकत नाहीत. कंपनीच्या कोणत्याही म्हणजे सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाहीत. तसेच
ते व्यवस्थापनात सुद्धा भाग घेऊ शकत नाहीत, व्यवस्थापनात नियंत्रण करू शकत नाहीत, संचालक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत, असं त्यांचं स्थान आहे. व्यावसायिक स्थान म्हणजे कसं आहे त्यांचं? धनको म्हणजे काय थोडक्यात? तर पैसे पुरवणारी व्यक्ती, पैसे कर्ज देणारी व्यक्ती. त्यानंतर तिसरा आहे बंधपत्रावरील परतावा. बंधपत्रावरील आपल्याला माहिती आहे की भागधारकांना आपण परतावा कसा देतो? तर लाभांशाच्या स्वरूपात देतो. तर बंधपत्रधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते. हे व्याज निश्चित अंतराने किंवा मुदत संपल्यावर दिले जाते. मग व्याजाचा दरसुद्धा बंधपत्र विक्रीच्या वेळेला ठरवलेला असतो. आणि चौथा पॉईंट, परतफेड. बंधपत्रांचे विशिष्ट मुदतीची वेळ असते, त्या तारखेलाच मुख्य रकमेची परतफेड केली जाते. मग परतफेडसुद्धा कधी करायची? तर विक्रीच्या वेळेलाच ही तारीख ठरवलेली असते आणि त्यानुसार बंधपत्रांची दिली जाते, परतफेड केली. अशा प्रकारे आज आपण बंधपत्र म्हणजे काय याची माहिती